प्रमाणे एकोहम बहुश्याम, म्हणजे मी एकच होतो, एकट्याला कुठं करमतंय. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांच्यासारखेच असे जीव निर्माण केले आणि ईश्वराने आपल्यासारखे जीव निर्माण केले. म्हणजे तुम्ही मी आपण सगळे त्या ईश्वराचे अंश आहोत. जर तो ईश्वर सुंदर आहे तर तुम्ही आम्ही सुंदर नाही असं म्हणायचा अधिकार आपल्याला नाही. आपणही सुंदरच आहोत. ईश्वराच्या मूर्तीकडे पाहिलं आपण त्याचं प्रतिबिंबच आहोत. त्यामुळे या धागा पकडून जर आपण पाहिलं तर ईश्वराने आपलं प्रतिबिंब या सृष्टीवरती त्याला कर्मेना म्हणून निर्माण केलं आणि म्हणून हे मनुष्य जन्म जो आहे, मनुष्य जीवन जे आहे ते अत्यंत सुंदर आहे, अत्यंत पावन आहे आणि ईश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. ईश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती, ईश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती सगळ्या देशात सगळ्या जगात पसरलेली. परंतु तरी सुद्धा सर्वात श्रेष्ठ कोण आहे याबद्दल मी आता एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे नाव सगळ्यांना परिचित. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती, शिक्षक होते. त्यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. ते एकदा अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये गेले आणि अशा छान व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्या व्याख्यानामध्ये ते असे बसले असताना तिथला एक सूत्रसंचालक, तिथला एक सूत्रसंचालक खटाळला आणि त्याने कळत नकळत आपल्या भारतीयांना थोडंसं कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि त्याने काय सांगितलं माहितीये की आम्ही जे गोरे लोक आहोत ते ईश्वराचे सगळ्यात लाडकी लेकरं आहोत. बघा, नकळतपणे आपल्याला टोमणार बरं का. आम्ही गोरी लोक जे आहोत ते ईश्वराचे सर्वात लाडकी लेकरं आहोत, सुंदर कलाकृती. आता याला उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन देणार नाही. ते सर्वपल्ली राधाकृष्णन कसले, ते आले व्यासपीठावरती उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच वेगळा पायंडा पाडून केली आणि ते असं म्हणाले की एक बेकरीवाला होता आणि त्या बेकरीवाल्याने आपली बेकरी सुरू केली, पण त्याला फारसा अनुभव नव्हता आणि अनुभव नसल्यामुळे त्या बेकरीमधून जे काही पहिले ब्रेड, पहिले पाव बाहेर पडले ते त्याच्या लक्षात आलं की ते सगळे कच्चे होते, गोरे होते. ते जे त्या भट्टीतून जे पाव आले ते गोरे होते पण ते कच्चे होते. आणि मग त्याच्या लक्षात आलं त्या बेकरीवाल्याच्या की अरे आपलं काहीतरी चुकलंय. मग त्याने काय करावं, त्याने जरा भट्टीचा जाळ वाढवला, पण पुन्हा चुकला आणि भट्टीचा जाळ इतका वाढवला की त्याच्यानंतर जे ब्रेड जे हे आले ते करपले, ते काळे झाले आणि ते प्रचंड काळे झाले. मुद्दा लक्षात घ्या, ते प्रचंड काळे झाले. आणि मग त्यानंतर तो बेकरीवाला शहाणा झाला. त्याच्या लक्षात आलं की अरे जर भट्टी कमी पेटवली तर हे गोरे कच्चे राहतात, जास्त पेटवली तर हे काळे करपून जातात. आणि मग त्याला अक्कल आली आणि त्याने अत्यंत ना जास्त ना कमी अशी छान भट्टी पेटवली आणि मग त्याच्यामध्ये ना गोरे ना प्रचंड काळे असे मधले सावळे ब्रेड बाहेर आले आणि ते म्हणजे भारतीय ब्रेड. म्हणून जीवन सुंदर. आणि तो बेकरीवाला ते म्हणाले दुसरं तिसरं कोणी नसून तो ईश्वर होता. आणि त्या ईश्वराने निर्माण केलेले त्या गोऱ्या माणसाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा त्याने गोरे काळे याच्यावर टिप्पणी केली नाही. खरं तर आपण भारतीय कोणाच्या नादाला लागत नाही, पण जर आपला कोणी नाद केला तर त्याची खोड मोडल्याशिवाय आपण राहत. आम्ही म्हणलो का आम्ही तुम्ही गोरे तुम्ही असे तसे, आम्ही काहीच म्हणलो नव्हतो. आम्ही आमचे छान पद्धतीने आमचे मत मांडत होतो. परंतु त्यांना गोरेपणाचा अभिमान आला, यांनी हळू चिमटा काढला, त्यानंतरचा भाग सोडला. म्हणजे हे जीवन सुंदर आहे. आणि त्याच्याही पलीकडे सांगतो भारतीय जी ठेवण आहे, भारतीय जे गव्हाळ वर्ण आहे, ना फार काळे ना फार गोरे. वास्तविक बाबा बोरकरांच्या भाषेत झालं तर देखणे ते चेहरे प्रांजळाचे आरसे, काळे असोवा गोरे महत्व नसे फारसे. खरी सुंदरता कशात आहे? गोरेपणात आहे का, सावळेपणात आहे का? कशातच नाही. खरी सौंदर्यता तुमच्या प्रांजळपणात आहे. त्यामुळे देखणे ते चेहरे प्रांजळाचे आरसे, काळे असोवा गोरे महत्व नसे फारसे. चला पुढे जाऊया.
जीवनाच्या 3 अवस्था आपल्याला माहिती, बालपण, तरुणपण आणि वृद्धावस्था. या 3ही अवस्थेमध्ये आपण सुंदर आहोत. मला सांगा, बालपण सुंदर नाही का? जन्माला आलेलं, नुकतंच जन्माला आलेलं बाळ इतकं गोंडस असतं, कोणाचंही असू द्या. अरे ते अगदी गाईचं वासरू असलं तरी ते सुंदरच असतं. माणसाचं तर काय, त्या बाळाला इतकं सुंदर बाळ, त्याचं जावळ किती सुंदर, त्याची टाळू भरताना त्याची ती जी कृती असते ती किती सुंदर, अत्यंत सुंदर. ते बाळ हसायला लागलं तरी सुंदर दिसतं. एवढंच नव्हे, ते रडायला लागलं तरी सुंदरच दिसतं. लहानपण किती सुंदर आहे. लहानपणी त्याचे असे गोबरे गोबरे गाल असतात, असे जणू खोबऱ्याच्या वाट्या अशा ठेवलेल्या. मी आता पुढे येणार आहे, उपमा लक्षात ठेवा. हे बालपण फार सुंदर आहे. कोणी यावं, उचलून घ्यावं, कडेवर घ्यावं, त्याला घेण्यासाठी स्पर्धा लागावी. हे इतकं बालपण सुंदर आहे. त्या बालपणाच्या आपल्या आठवणी जर पाहिल्या तर असं वाटतं खरंच. म्हणून बालपण लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा राव. जगद्गुरु तुकोबारायांनी बालपण मागितलेलं आहे. पुन्हा जर आपल्याला आयुष्याचा रिटेक करायचा चान्स मिळाला असता ना, तर आपण बालपण नक्की मागितलं असतं, कारण कुणी आपले लाड करावे. बालपण सुंदर आहे. तरुणपण, आमचे राहुलजी भोईर आहे, तरुणपण पण सुंदर आहे. भगतसिंगाचा फोटो बघा, सुखदेवांचा फोटो बघा, राजगुरूंचा फोटो बघा, चाफेकर बंधूंचा फोटो बघा. काय तारुण्य आहे. तुम्ही चंद्रशेखर आझादांच्या मिशा पाहिल्या तर तारुण्यपणावरती जीव ओवाळून टाकावा. स्वामी विवेकानंदांचं तारुण्य पण अनुभवा ना. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कोलंबस डिस्कवर्ड द सॉइल ऑफ अमेरिका, बट स्वामी विवेकानंद डिस्कवर्ड द सोल ऑफ अमेरिका. आत्म्याची जागृती करणारे स्वामी विवेकानंद. काय व्यक्तिमत्व आहे, काय देखणेपण आहे ना. तरुणपण सुंदर. जे काही करायचं आहे ते तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना करायचं. त्यामुळे जी काही चांगल्या कृती होतात, बालपण अज्ञानामध्ये झालं, पण तरुणपणामध्ये आज एक गोष्ट लक्षात ठेवा. आज इथे मी बोलू शकतोय, तुम्ही ऐकू शकताय, पण ह्या सगळ्या गोष्टीला एक महत्वपूर्ण कारण आहे. कारण आपल्या देशातले तरुण, आपल्या देशातील जवान आज सीमेवरती डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्या जवानांचं सौंदर्य जगातल्या सगळ्या सौंदर्यापेक्षा ह्याच्याहून अधिक काय पाहिजे. हातामध्ये मशीन गन असणारे, रणगाड्यावरती चढणारे, पाकिस्तानच्या तोफ गोळ्यांना प्रत्युत्तर देणारे, नवे नवे त्यांच्या भागात घुसून त्यांच्यावरती हल्ला करणारे तरुण तरुणी जवान, म्हणून जय जवान असं म्हटलं जातं. आणि हे जवान कधीच मरत नाही, लक्षात घ्या. ते कायमच जवान राहतात. 3 दिवसापूर्वी लग्न झालं, आज सत्यनारायणाची पूजा आहे. सत्यनारायणाची पूजा सोडून हा वीर जवान सीमेवरती जर जात असेल तर त्याचं सीमेवरचं जाणं सुंदर आहे आणि ते पवित्र आहे, पावन आहे. त्याच्यापेक्षा त्याला परवानगी देणारी त्याची नववधू, तीही खूप सुंदर आहे. तिचं वागणं सुंदर आहे, तिचे आचार सुंदर आहे, तिचे विचार सुंदर आहे. या देशासाठी मी माझं कुंकू सीमेवरती पाठवते. काय विचार. हे तरुण तरुणी सुद्धा या देशाचं मोठं भवितव्य आहे. आणि म्हणून तरुणपण पण सुंदर आहे, तारुण्य पण सुंदर आहे. आता आलं आपलं म्हातारपण. म्हातारपण आलं की मग कुरकुरायला सुरुवात होते, वेगवेगळ्या तक्रारी, कंप्लेंट सुरुवात होतात. पण त्यातलंही सौंदर्य शोधायचं आणि जीवन आनंदाने जगायचं. मी मगाशी म्हणालो की बालपणी गाल जणू खोबऱ्याच्या अशा वाट्या असतात, अशा म्हातारपणी सुद्धा खोबऱ्याच्या वाट्या असतात, पण त्या उलट्या असतात. पण वाट्या असतात का नाही, शेवटी खोबरंच आहे की नाही ते. त्यामुळे खोबरं फक्त वाटी अशी काय आणि अशी काय आहे वाटी. काही लोकांना असं वाटत असेल की काय तरुणपणी माझ्या केसांचा झुपका होता आणि आता सगळं थोडस उजडा चमन हुआ आहे, असं काही न वाटत असं. खरं सांगू का, यातलंही सौंदर्य. तळवलकर, आपले शरद तळवलकर, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही टक्कल पडलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला नाटकात काम करताना, चित्रपटात काम करताना याच्या काही अडचणी येत नाही का? म्हणजे अजिबात अडचणी येत नाही, फक्त एकदाच अडचण येते. म्हणजे कोणती, कधी येते अडचण? ते म्हणले काय नाही, मला जेव्हा कोणी गंध लावायला येतं तेव्हा गंध नेमका कुठपर्यंत लावायचा हे त्या गंध लावणाऱ्याला कळत नाही, ही त्याची अडचण आहे का नाही. म्हातारपण सुंदर. आता माझ्या बाबतीत तीच अवस्था आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. बरं, हे गेल्यामुळं बराच खर्च वाचला ना. आज याच्यावर किती मोठं बिग बजेट प्रत्येकाचं आहे.
ब्युटी पार्लरचा बराचसा अमाऊंट याच्यावरच खर्च होते. हा खर्च वाचला ना, किती आनंद आहे. ह्याच्याहून अधिक आनंद काय. बरं केसच राहिली नाही, कायाची पांढरी करायची गरजही नाही, त्यामुळे नाहीच आहे. केवढा आनंद आहे, किती सुंदरता आहे. त्यामुळे हे सुंदरता आहे. काही जणांना, एका वयस्कर माणसांना एक डॉक्टरकडे गेले ते, आणि ते म्हणाले, ते ज्येष्ठ ग्रस्त म्हणाले, तुम्हाला सांगू का, हल्ली मला आहे ना माझ्या बायकोचं ऐकायलाच येत नाही. डॉक्टरांनी त्यांना आपाद मस्तक पाहिलं आणि ते म्हणाले, तुम्हाला ही समस्या वाटते, अहो हा तर विठ्ठलाचा प्रसाद आहे. त्याचं कारण असं आहे की बायकोचं ऐकायलाच येत नाही. खरं सांगू का, ह्या ज्या योजना केलेल्या असतात ना, वयस्कर झाल्यानंतर ऐकायला येत नाही. खरं तर काही गोष्टी न ऐकायला आलेल्याच बरे, हे मान्य करावं लागेल. नको ते कानावर पडण्यापेक्षा कान बहिरे झालेले बरे. नको ते डोळ्याने पाहण्यापेक्षा दृष्टी अधू झालेली बरी. ती दृष्टी कमी झाली म्हणजे त्रासदायक नाही. या दृष्टीने ईश्वराने संकेत दिला, ईश्वराने संकेत दिला. केस पांढरे झाले, ईश्वराने सांगितलं काळे धंदे बंद करा, आता पांढरे धंदे, शुभ्र धंदे सुरू करा. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी. माझा मुद्दा असा आहे की जीवनाच्या तीनही अवस्था ह्या सुंदर आहे. बालपण सुंदर आहे, तरुणपण सुंदर आहे, आणि म्हातारपण तर त्याहून सुंदर आहे. का सुंदर आहे. अहो आमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, सांगू, एक एक सुरकुती म्हणजे लाख मोलाचा अनुभव आहे. ती सुरकुती नाही आहे, त्या सुरकुतीवर जीव वाळून टाकावा अशी ती अनुभवांची सुरकुती आहे. त्यामुळे त्या सुरकुतीला कधी मागे लागायचं नाही किंवा त्याला टाळायचं पण नाही. मान आपली थरथरत असते, हात थरथरत असतात, पण सांगू, या थरथरणाऱ्या हाताने समोरच्या आलेल्या माणसांना दिलेला आशीर्वाद हा अनेक पटीने सुंदर असतो. म्हणून म्हातारपणी हात जेव्हा वर जातो ना, तेव्हा फक्त देण्यासाठी वर जावा, मग तो आशीर्वाद असेल किंवा आणखी काही असेल. म्हातारपणी कोणालाही हात पसरायला लागू नये. या म्हाताऱ्यांचं, या महाताऱ्यांचं, या ज्येष्ठांचं जगणं असं समृद्ध व्हावं, इतकं आनंददायी व्हावं की त्यांनी फक्त समाजाला देत राहावं. नाही पैसा देता आला, नाही काही देता आलं तरी पण अनुभव इतके त्यांच्या गाठीशी असतात. फक्त घेणारे कोणीतरी तरुण त्यांच्याकडे गेले पाहिजे. नाहीतर देणारे हात हजारो आहेत आणि दुबळी माझी झोळी. एकही करंटा जर त्या आजोबांकडे जात नसेल, एकही तरुण त्या आजोबांच्या अनुभवांचा काही फायदा घेत नसेल. म्हणून राहुलजी, तुमचं वाक्य जे आहे ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला पण द्या. आज आमच्याकडे तारुण्य आहे, पण या तारुण्याला दिशा देण्याचं काम तुम्ही ज्येष्ठ करणार आहात, आणि म्हणून तुमच्या ज्येष्ठांचं दिशा देणं आमच्यासाठी अत्यंत सुंदर आहे, मार्गदर्शन आहे. चला, या मानवाच्या तिन्ही अवस्था झाल्या. अजून सौंदर्य कशात आहे. अहो सौंदर्य कशात नाही ते बघा. निसर्गातलं सौंदर्य बघा, प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. तुम्ही झाडांकडे पहा, तुम्ही वेलींकडे पहा. काय झाडं आणि वेली सांगतात आपल्याला. त्याच्या अगोदर सांगतो, वृद्धपणा तर सुंदर आहेच, पण त्याच्याही पलीकडं मृत्यू सुद्धा सुंदर आहे. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय, मृत्यू सर्व हराश्च, सर्वाचं हरण करणारा, सर्व दुःखाचं हरण करणारा मृत्यू सर्वात सुंदर आहे. म्हणून मृत्यूला घाबरायचं नाही. रवींद्रनाथ टागोर मृत्यूच्या बाबतीत असं म्हणतात की मी नववधूप्रमाणे माळ घेऊन तयार आहे आणि तू पहिलं तीरावरती आहे. तू जेव्हा येशील तेव्हा ही वरमाला तुझ्या गळ्यात घालायला मी मोकळा आहे. मृत्यूला घाबरायचं नाही. मृत्यू सर्व दुःखाचा अंत आहे आणि मृत्यू आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा यायचा असेल तेव्हा येईल. खरं तर तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही कलियुगातलं बहुतांश आयुष्य जगलेले आहात. आता आमची पिढी तुमच्या वयापर्यंत पोहोचेल की नाही याची गॅरंटी नाही. इथं प्रदीपजी गांधलीकर बसलेत. मला कृतज्ञता व्यक्त करताना सुरुवातीला राहून गेलं तुमच्याशी, आणि मला तुमच्याशी जोडण्याचं, खरं धाग्या जोडण्याचं काम आमच्या प्रदीपजींनी केलेलं. म्हणून तुमच्याबद्दलची कृतज्ञता काय माझ्या अर्थ करणार. असाच मोरया गोस्वामींच्या वरती बोलायचं होतं आणि त्यांनी सुचवलं. आमच्या बऱ्याच कार्यक्रमात ते एकत्र असतात, मीही त्यांचं सूत्रसंचालन ऐकत असतो. विचारांची देवाणघेवाण असते. आणि खरं तर आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. मुसीबत में जो साथ में खड़ा होता है असल में वही सबसे बड़ा होता है. तर ही गोष्ट मोठं होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी पद हे काही लागत नाही. तुम्ही फक्त बाजूला उभे राहा. आणि कधी उभे राहा, संकटाच्या वेळेला उभे राहा. चला आपण निसर्गाकडे जाऊया.
इतका सुंदर निसर्ग आहे, झाडं सुंदर आहेत. माऊलींनी काय म्हणावं झाडांच्या बाबतीत, का लावणी जयाने केली ती जो खंडावया धाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने झाडाची लागवड केली किंवा जो कुऱ्हाड घेऊन झाडं तोडायला गेला, दोघांनाही सारखीच सावली हे झाडं देत असतात. ही झाडं म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हे ज्येष्ठ नागरिक आहे. तुम्हाला कोणी रागवलं तरी तुम्ही आशीर्वादच देणार, तुमच्यावर कोणी प्रेम केलं तर त्यांनाही आशीर्वादच देणार. तुम्ही आणि झाडांच्या मध्ये काय फरक? या झाडाला लपेटून वेल वाढत असते, ती वेलही सुंदर आहे. प्रभू रामचंद्रांचा आणि सीतामय्याचा फार सुंदर प्रसंग आहे. त्याच्या आधी प्रभू रामचंद्रांना वनवासात जायला लागल्यानंतर लोकांना दुःख झालं आणि कोणीतरी विचारलं, बघा संकट आले, जीवनातलं सौंदर्य शोधायचंय, अडचणी येणार आहे, उद्या राज्याभिषेक, अयोध्येचा राजा, आणि उद्या होणारे आदल्या दिवशी कळतंय की तुला वनवासाला जायचं. पण अत्यंत आनंदाने आपल्या सावत्र मातेचा शब्द, आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीसाठी प्रभू रामचंद्र निघाले. सकारात्मक दृष्टिकोन काय प्रभू रामचंद्रांचा? कोणीतरी विचारलं का अयोध्येचे राजे होणार होते, आता वनवासाला चालले. ते म्हणाले, कोण म्हणाले मला दुःख झालंय, मला उलट अयोध्येचं राज्य मर्यादित होतं, आता मला 14 वर्ष अख्ख्या या वनवासामध्ये या सर्व पृथ्वीवरती राज्य करता येणार आहे. हे प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य. म्हणजे कधी कधी तुम्हाला तुमचं घर सोडावं लागू नये, पण लागलं तरी त्याच्यातही आनंद मानायचा. अरे आतापर्यंत या संसारासाठी झटलो, आतापर्यंत मुलाबाळांसाठी झटलो, आता वृद्धाश्रमात जिथे जाईल ना तिथे ते माझं कुटुंब असेल, माझं कुटुंब व्यापक झालं असा त्याचा अर्थ घ्यायचा. रडत बसणं हा आपला स्वभाव आहे. आणि म्हणून त्या प्रभू रामचंद्रांच्या वनवासामध्ये एक सुंदर झाड, मी सांगतोय झाड सुंदर आहे, वेली सुंदर आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामय्याचा संवाद चालू आहे. सीतामय्या म्हणते किती वेली किती सुंदर आहे, ते झाड किती सुंदर आहे. ती वेली त्या झाडाचा आधार घेऊन पुढे जाते. सीतामय्या म्हणते ते झाड किती सुंदर आहे, ती वेली त्या झाडाचा आधार घेऊन पुढे जाते. प्रभू रामचंद्र म्हणतात ती वेली किती सुंदर आहे, त्या झाडाला त्या वेलीमुळे शोभा आलेली आहे. आणि हे सगळं लक्ष्मण ऐकतोय. दोघांचाही चाललाय संवाद, झाड सुंदर आहे का वेली सुंदर आहे. मग दोघेही विचारून चर्चा करून वळतात कुणाकडे? लक्ष्मणाकडे. आणि लक्ष्मणाला विचारतात, सांग रे बाबा ते झाड सुंदर आहे का ती वेली सुंदर आहे? लक्ष्मण म्हणतो, खरं सांगू का, ते झाड आणि ती वेली याच्यात सुंदर कोण आहे मला माहिती नाही. ते झाड भाग्यवान आहे का वेली भाग्यवान आहे हेही मला माहिती नाही, पण त्या झाडाच्या आणि वेलीच्या सानिध्यात मी खाली बसलोय, मी सगळ्यात भाग्यवान आहे. त्याचं कारण का? त्या झाड म्हणजे प्रभू रामचंद्र, वेली म्हणजे सीतामय्या, आणि तुमच्या सावलीत मी बसलोय. म्हणजे तसे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात, सीतामय्या तुम्ही आहात, आणि आम्ही आपल्या इथे उभे राहिले त्या तुमच्या सावलीत. म्हणून आम्हालाही त्या सावलीचा आणि त्याचा आनंद आम्हाला मिळतो आहे. मोरपीस किती सुंदर आहे. असं मोरपीस कृत्रिम पद्धतीने बनवता येईल का? किती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मोरपीसासारखं मोरपीस नाहीच बनवता येईल. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्याला कुठे धारण केलं? मस्तकावर धारण केलं. मोरपिसाला जागा कुठे? मस्तकावरती. त्याला अनेक कारण आहेत, पण मोरपिसासारखं सुंदर मुलायम म्हणून लहानपणी आपण पुस्तकात ठेवायचं, ग्रंथात ठेवायचं. असं वाटायचं की ते ठेवल्यानंतर आपली बुद्धी वाढेल का नाही ते जाऊ द्या, पण त्यातलं सौंदर्य, त्यातला मधला डोळा आणि त्यातले जे तलम मुलायम स्पर्श करणारे ज्या गोष्टी आहेत त्या सुंदर आहेत. बासरी सुंदर आहे म्हणून प्रभूचंद्राने ती भगवान कृष्णाने ओठाला लावली. का बासरी सुंदर आहे? बासरी पुराणामध्ये बासरीचं वर्णन. बासरी का सुंदर आहे? पहिली गोष्ट, बासरी सरळ आहे. बासरी सरळ आहे. सुंदर होण्यासाठी काय पाहिजे माणसाने? सरळ मार्गी पाहिजे, सरळ वाकडं नाही, सरळ. दुसरी गोष्ट, त्या बासरीमध्ये कुठेही गाठ नसते. सुंदर असण्यामागे, सुंदर असण्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा कुठेही गाठ असता कामा नये. आपण सहज बोलून जातो, तो आहे ना फार आतल्या गाठीचा आहे, असा आपल्याकडे मराठी डायलॉग आहे. तर ती गाठ ना मनात चांगली ना हृदयात चांगली.
हृदयातली गाठ असेल तर ती अटॅक आणते आणि मनातली गाठ असेल तर ती तुमचं जीवन संपवते. बासरीमध्ये कुठेही गाठ नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, बासरी वाजवणारा जेव्हा फुंकर मारतो, जेव्हा वाजवतो तेव्हाच ती वाजते आणि जेव्हा वाजते ती सर्वात सुंदर वाजते. म्हणून बासरी सुंदर. माणसाचं जीवन पण असंच असलं पाहिजे, सरळ मार्गी असावं, मनात कुठेही गाठ असू नये आणि गरज असेल तेव्हाच ते तोंड वाजवावं आणि जेव्हा वाजेल तेव्हा सुंदर वाजावं, जेव्हा बोलेल तेव्हा चांगलंच बोलावं. कसं बोलावं? माऊलींच्या भाषेत सांगू, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बस 4च गोष्टी आहेत. आणि 5वी गोष्ट, कसं बोलावं माणसाने? सुंदर व्हायचंय ना आपल्याला. हे बाह्यरंगाला द्या सोडून, बाह्यरंग सोडून द्या. आता बाह्यरंगातून आपण बाहेर आलो. आता त्या सुरकुत्या, आता ते पडलेलं टक्कल, आता पडलेले दात, या सगळ्या गोष्टी. दात पडले सुद्धा आनंद मानायचा. का आनंद मानायचा? दात पडले तर आता मांसाहार करताच येणार नाही. आणि निसर्गाने सांगितलं आता इडली डोसाच खा, हेच जास्त आरोग्याला योग्य आहे. तरुणपणी बरीच हाडं फोडली, बऱ्याच कोंबड्यांचा जीव घेतला. ज्यांनी घेतलं त्यांनी, ज्यांनी नाही घेतलं माझ्यासारखे त्यांना नमस्कारच आहे. पण दात पडण्यामध्ये सुद्धा शेवटी काही ना काहीतरी निसर्गाचं महत्वपूर्ण सांगावं. माझा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत, पण हे सगळं सुंदर आहे असं जर वाटत असेल आपल्याला, हा देह सुंदर आहे, ईश्वराचं सर्वोत्तम प्रॉडक्ट आहे, ते या सर्वोत्तम प्रॉडक्टने चांगलंच बोलावं ना. म्हणून कसं बोलावं? साच, सत्य बोलावं, कायम सत्य बोलावं. आणि जर सत्य बोलण्याची सवय लागली तर तुम्ही जे बोलाल ते सत्य होतं. आशीर्वादामध्ये ताकद आहे. माऊलींनी त्या सच्चिदानंद बाबांना जे प्रेत त्यांच्या समोर आलं होतं, ती माऊली आली, पाया पडायला आली. हे वर्ष संत सम्राट ज्ञानोबरायांचं 750वं जन्मोत्सव आहे, जयंतीचा उत्सव आहे. आणि काल आळंदीला प्रचंड मोठा उत्सव झाला. आपल्या कानावरती बातमी आली असेल. 7 दिवस सप्ताह चालू होता. आज काल्याचं कीर्तन झालं हरिभक्त परायण शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं, आणि काल रथोत्सव माऊलींचे 750वं. त्याच माऊलींच्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, 750वं जयंती ज्ञानोबा माऊलींचे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन 375 आहे. आणि हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. आणि या दुर्मिळ योगामध्ये माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर सत्य बोलावं. सच्चिदानंद बाबा आले आणि ते सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी प्रेत पडले. त्यांची पत्नी आली, माऊलींच्या पायाला वाकली आणि माऊलींनी तिला सहज आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती जी पत्नी होती ती म्हणाली, माऊली तुमचं बोलणं खोटं ठरणार आहे. का खोटं ठरणार आहे? कारण माझ्या पतीचं प्रेत तिकडं पडलंय. माऊली म्हणाले, आता मी बोललोय, बहुत माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. अनेक कल्प मी सत्य बोललो या जिभेने, त्यामुळे माझं बोलणं खोटं होणार नाही. आणा ते इकडे. आणि पुढे ठेवलं आणि विचारलं काय नाव आहे? त्या माऊलीने सांगितलं सच्चिदानंद बाबा. मग माऊलीने हात मारली, उठा सच्चिदानंद बाबा. मी आता सांगितलं, ज्यांनी आयुष्यभर सत्य बोलले त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडेल ते सत्य होतं. प्रेत सुद्धा माऊलींचं, त्या सच्चिदानंद बाबांचं, माऊलींच्या शब्दामुळे ते प्रेत उठून बसलं. आणि त्याच सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीचा लेखकू झाला. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरीच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. हे सामर्थ्य कशात आहे? सत्य बोलण्यामध्ये. कधी कधी समोरच्याला कटू वाटेल, परंतु सत्य बोलणं जर तुम्ही सोडलं नाही, म्हणून सत्य बोला. बऱ्याच वेळेला आपण हे असं सांगतो सत्य बोलावं, पण कधी कधी आपणच खोटं बोलतो. का बोलतो खोटं, कसं बोलतो, कशासाठी बोलतो मला माहिती नाही, पण आपणच आपल्या नातवंडांना सांगतो मी घरात नाही म्हणून सांग. फोन आल्यानंतर आपण संस्कार करतो खरं बोलावे, आणि आपणच आपल्या नातवंडाला सांगतो मी घरात नाही म्हणून सांग. न कळतपणे आपण खोटं बोलण्याचे संस्कार करतो. ते पण पोट्ट असलं बिलिंदर असतं, ते पण समोर त्याला सांगतं आजोबा म्हणतात घरात नाही म्हणून सांग. माझा मुद्दा संपला. खरं बोलावं, सत्य बोलावं, माऊलींसारखं बोलावं, साच. नंतर मवाळ बोलावं, मृदू बोलावं. आता तुम्ही कठोर बोलूच शकत नाही, मृदूच बोलणार. इथे परिचय करून देताना एकदम मृदू. तुमच्या प्रत्येकाचं बोलणं मृदू आहे.
याच्यात आता वेगळा कठोरपणा येणारच नाही. कठोरपणा जो होता तो तारुण्याच्या त्या वेळेला जोशामध्ये येऊन गेला. आता तुम्ही मृदूच बोलणार. त्याच्यानंतर मिथुले, कमी बोलायचं, काही पथ्य पाळायची. ज्येष्ठ नागरिक झालो ना आपण की अनावश्यक बोलायचं टाळायचं, कमीच बोलायचं. आणि याला आधार माऊलींचाच. तसंही सगळ्यांनीच कमी बोलावं, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी कमी बोलावं आणि गरजेपुरतंच बोलावं. मिथुले आणि रसाळ. आणि कसं बोलावं? रसाळ. समोरच्याला वाटत राहावं आपण ऐकतच राहावं, यांनी बोलतच राहावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा पद्धतीने आपण जर बोललो तर हे जीवन सुंदर आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने सुंदर होते. अधिक सौंदर्य करण्यासाठी जीवनामध्ये साधनाने आनंद मिळत नाही. पूर्वी साधनं होती का? काहीच नव्हती, पण आनंद कमी होता का? बिलकुल आनंद कमी नव्हता. आता काय झालंय? सगळी साधनं आली आणि आनंद हरपलेला. तुमच्यापैकी बहुतेक जणांचं बालपण खेडेगावातच गेलं असेल, मला खात्री. एखाद्याचं इथं जरी गेलं असलं तरी हे सुद्धा खेडच असेल जेव्हा तुम्ही लहान असाल. त्यामुळे बालपणचा आनंद कोणी कुणाच्या घरात कधी जाऊ शकत असेल. मला माझं बालपण आठवतं की मला आमच्या घरची भाजी नाही आवडली, आम्ही कालवण म्हणायचो. कालवण नाही आवडलं तर आम्ही ताटली घेऊन कुणाच्याही घरात जायचो आणि द्या आम्हाला भाजी. आणि ती द्यायची, भाजी दिली जायची आणि आम्ही ती हक्काने घ्यायचो. घरात कोणी नसेल तर न विचारता आपल्या ताटात घ्यायचो. कधी कोणीही कोणाच्याही ताटात आनंदाने येऊ शकत व्हायचं. कधी कोणी कोणाच्या घरात केव्हाही जायचं. हा सगळा आनंदाचा भाग होता. मगाशी साडीचा विषय निघाला. प्रामाणिकपणे कबूल करा, मला त्यातलं काही फारसं काही कळत नाही, पण मी माझ्या आईला हे करताना पाहिले. आईला कोणी साडी दिली, आईने कधीच ती साडी स्वतः घातली नाही. आईने ती साडी पहिली आमच्या काकूला म्हणजे तिच्या जावेला दिली आणि जावेला सांगितली, पहिली तू घडी मोड. हा शब्द आता डिक्शनरीतच नाही राहिलाय का? मला सांग, घडी मोड हा संस्कार होता. म्हणजे मला जे काही नवीन आलंय, आपल्याकडे होतं, मला जे काही नवीन आलंय ते मी नंतर घालीन. आधी माझ्या धाकट्या जाऊबाईला देईन, थोरल्या जाऊबाईला देईन, सुनाला देईन, बाई तू घालून बघ, एकदा घडी मोड कर, तू घडी मोड, आणि मग ती साडी घातली जाईल. त्या घडी मोडण्यातला आनंद काय होता? आता जर चुकून एकीने दुसरीची साडी घातली तर काळी मोड होणे इतपत ते घडी मोडत. म्हणजे काय होईल ते सांगता येत. बरं, त्याच्या पुढे ती साडी आपणच घालायची, आपणच आपला फोटो काढायचा, आपणच आपल्या स्टेटसवर ठेवायचा आणि दर 10 मिनिटांनी बघायचा किती जणांनी बघितलं. आणि जर कमी जणांनी बघितलं तर लगेच चेहरा खाली पडतो. आपला आनंद दुसऱ्याच्या आनंदावर अवलंबून आहे का? कोणीतरी चांगलं म्हणावं, कोणीतरी मला लाईक करावं, याच्यात आनंद राहिलाय का? नाही राहिला. यात आनंद नाही. आनंद कशात आहे? आनंद देण्यात आहे. देण्यात आनंद आहे. आजच्या या गोष्टीचे खरोखर जर मर्म घेऊन जायचं असेल ना तर आनंद ओरबाडण्यात नाही, आनंद एकटेपणात नाही, आनंद वाटून घेण्यात. आणि म्हणून भगवान कृष्णाने गोपाळ काला केला. तो गोपाळ कालामध्ये सुदामा होता, पेंद्या होता, बोबड्या होता, सगळे लोक होते. गरीब होते, राजाच्या घरचे होते, पण सगळ्यांना तो काला वाटला. ईश्वराला, ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला नाही, पण तो काला भगवान कृष्णाने सगळ्यांना वाटून दिला. आनंद वाटण्यात आहे. कधीतरी लहानपणी आपल्याला एखादी गोळी मिळायची. बरं, गोळी एकच, खाणारे 4-5 जण. फोडायची कशी? दाताने फोडावी तर उष्टी होईल. मग बनियर किंवा परकर किंवा काय असेल ते त्याच्यात गोळी घालायची, दातात धरायची, 2-3 तुकडे करायचे आणि असा हात पुढे करायचा आणि तुला पाहिजे ती घे. काय आनंद होता ना त्या गोष्टीमध्ये. आणि आता गोळ्यांच्या बिस्किटाच्या पुढेच्या पुढे घरात आहे, ते मुंग्या खाऊन जातात, पण त्याचं कोणी खाते नाही आणि काही नाही. आनंद हा असा वाटण्यात. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद, एकदम छोट्या छोट्या गोष्टीत आनंद. फार मोठं लागत नाही आनंदाला. आनंद असा फक्त तुम्हाला ती दृष्टी पाहिजे, ते विजन पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये चुकाच काढायला लागला तर मग मात्र तो आनंद असा निसटून जाईल, पारा हातातून सुटावा.
फक्त आनंदाला कॅच करता आलं पाहिजे. कोणताही आनंदाचा क्षण. बघा काही लोक आहे ना भूतकाळात जगत बसतात. तुमच्यातलेही काही जण असतील आणि नसले तर माझा नमस्कार, किंवा तुमचे मित्र असतील. खरं तर भूतकाळात काय नावातच भूत आहे.